अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधूंना आपण परमपूज्य शिवीदादा कोल्हे महाराज यांचे श्री सद्गुरू स्मरणी हे पुस्तक वाचनात घेत आहोत. आज आपण श्री वैद्य मास्तरांपासून सुरू करूया. श्री वैद्य मास्तर हे श्री गुरु महाराजांपेक्षा वयाने थोडे मोठे होते. त्यामुळे श्री गुरु महाराज त्यांना थोरले बंधू मानले व अत्यंत प्रेमादराने वागले. श्री महाराजांच्या प्रत्येक खाजगी बाबीमध्ये ते बरेचदा वैद्य मास्तरांचाही सल्ला घेत असत. मोकळेपणाने आपल्या अडीअडचणी त्यांना ते सांगत. वैद्य मास्तर हे जसे वारकरी माळकरी होते तसेच ते श्री गुरुचरित्राची पारायणेही निष्ठेने करणारे होते. श्री ज्ञानेश्वरीचा त्यांचा अभ्यास उत्तम होता व ते वारीत व एरवी प्रवचनेही करीत. श्री गुरु महाराजांच्या पुष्करला श्री ब्रह्मानंदाकडे जाण्याच्या प्रसंगी आणि होशंगाबादला परमपूज्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांची भेट, त्यावेळी ते स्वामी चिन्मयानंद होते. आणि त्यावेळी श्री वैद्य मास्तर श्री महाराजांबरोबर होते. पुढे श्री वैद्य मास्तर सोलापूरला येऊन राहिले. 622 दक्षिण कसबा येथे त्यांनी स्वतःचे 3 मजली घर बांधले होते. खालच्या मजल्यावर एक भाडेकरू होते. पहिल्या मजल्यावर श्री बापूसाहेब कुबडे आणि स्वतः श्री वैद्य मास्तर राहत असत. या वरच्या मजल्यालाच एक मोठा पोटमाळा होता. तेथेच वैद्य मास्तरांची व श्री गुरु महाराजांची प्रसंगी साधना अनुष्ठाने चालत. सोलापूरला श्री गुरुपौर्णिमेला श्री गुरु महाराज जात असत तेव्हा व एरवीही ते श्री कुबडे यांच्याकडेच उतरत. मात्र अनेक साधना वगैरे त्या वरच्या पोटमाळ्यावर वैद्य मास्तरांबरोबरच होई. एकंदरीतच श्री गुरु महाराज आणि श्री वैद्य मास्तरांचे कालप्रवाहात एक विशेष जिव्हाळ्याची बंधुवत नाते तयार झालेले होते. श्री गुरु महाराज ज्यांचा शब्द कधीच सोडत नसत अशा महाभागांपैकी श्री वैद्य मास्तर एक होते. अशा श्री वैद्य मास्तरांचा परिचय व परमपूज्य श्री मामांशी झाल्यानंतर मामांच्या श्री ज्ञानेश्वरीचा अद्भुत व्यासंग त्यांच्याही नजरेत भरल्याशिवाय राहिला नाही. त्यामुळे दरवर्षी वारीनंतर ते त्यांना सोलापुरी आपल्या घरी चलण्याबद्दल आग्रह करीत. काही ना काही कारणाने परमपूज्य श्री मामांना ते काही शक्य होत नसे. अशी 4-5 वर्षे गेली आणि 1954 सालची वारी झाल्यानंतर वैद्य मास्तरांच्या आग्रहाप्रमाणे परमपूज्य श्री मामांनी सोलापूरला जाण्याचे मनावर घेतले. ही त्यांची सोलापूरची प्रथमच यात्रा होती. ज्या दिवशी परमपूज्य श्री मामा सोलापूरला आले तो दिवस होता आषाढ शुद्ध चतुर्दशी, श्री शके 1876 बुधवार. दुसऱ्या दिवशी श्री गुरुपौर्णिमा होती. परमपूज्य श्री मामा वैद्य मास्तरांच्या घरी सकाळीच पोचले. स्नान, संध्या, भोजन वगैरे सर्व पार पडले. मामा सोलापुरात नौकेत होते. त्यामुळे भोजनोत्तर वैद्य मास्तरांची परवानगी घेऊन ते जरा पाय मोकळे करावे म्हणून बाहेर पडले व फिरून काही वेळाने परत आले. ते घराबाहेर पडले तेव्हा सगळे सामसूम व्यवस्थित होते. पण जेव्हा ते फिरून परत घरी आले तेव्हा बघतात तर दारात चपला, जोड्यांचा ढीग पडलेला होता. तसेच 2 जिने चढून ते वर गेले तर दारातून 3ऱ्या मजल्यावरच्या दालनात 50-60 लोक दाटीवाटीने बसलेले त्यांना दिसले. परमपूज्य श्री मामा आश्चर्याने बघू लागले. भिंतीला लागून मध्यभागी गादीवर व्याघ्राजीन मागे तक्क्या अशा आसनावर एक सौम्य ध्येयष्टीचे तेजपुंज महात्मे बसले होते. वेशही धोतर, कप कॉलरचा शर्ट, पांढरा स्वेटर असा साधा
डोळ्यावर सोनेरी काळ्यांचा चष्मा होता, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये व मुद्रेवरचे तेज लपत नव्हते. जमलेले सगळेजण आदराने आणि आपुलकीने त्यांच्याकडे बघत होते. मधुर शब्दात सौम्यपणे तेही अधूनमधून उपस्थितांशी बोलणे करीत होते. हे महात्मे सद्गुरू धोळीराज श्री वादव गुळवणे महाराज होते आणि श्री गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाकरता ते सालाबादप्रमाणे नुकतेच सोलापुरी आलेले होते. परमपूज्य श्री मामांनी त्यांना दारातूनच बघितले आणि ते एका अदृश्य स्नेहप्रभावाने भारावून गेले. त्यांच्या अंतःकरणात त्या सत्पुरुषांविषयी नकळतच निर्मळ आपुलकीचा प्रेमाचा झरा झुळझुळ वाहू लागला. ते तसेच गर्दीतून आत जाऊन मागच्या बाजूला उभे राहिले. तेथून श्री गुरु महाराजांना ते निरखून पाहू लागले आणि एकदम त्यांच्या डोळ्यासमोर श्री गुरु महाराजांची पत्रिका दिसू लागली. त्यासरशी ते भान न हरवून पटकन स्वतःशीच पण मोठ्याने बोलून गेले की यांच्या पत्रिकेत पंचम स्थानी चंद्रबुध युती आहे. त्या शांत वातावरणात त्यांचे ते वाक्य सगळ्यांनाच ऐकू गेले. श्री गुरु महाराजांनी चमकून त्यांच्याकडे बघितले. एका क्षणात त्यांना आंतरिक ओळख पटली व त्यांनी हसून प्रेमाने म्हटले, अगदी बरोबर, या असे जवळ या. घराभर बाजूला सरकून मंडळींनी त्यांना वाट करून दिली. एखाद्या प्रभावी चुंबकाने आवेगाने आकर्षित करावे तसे परमपूज्य श्री मामा जणू काही भगवती शक्तीनेच खेचल्याप्रमाणे श्री गुरु महाराजांसमोर आले. ते समोर आल्यावर श्री गुरु महाराजांनी स्वतःच्या बसलेल्या आसनावरच कडेला सरकून मोठ्या प्रेमादराने परमपूज्य श्री मामांना जागा करून देऊन तेथे बसण्यास खुणावले. मामा संकोचाने त्यांच्याच आसनावर त्यांच्या शेजारी बसताच ते परत हसून प्रेमाने म्हणाले, सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज आणि आपल्या मातोश्रींची पूर्ण कृपा आपणावर आहे. श्री गुरु महाराजांचे ते दिव्य वाक्य ऐकताच मातोश्रींनी दिलेली कृपाशक्ती परत तोच प्रवाह दाखवू लागली. मामांचे डोळे घट्ट मिटले गेले. जोरात भस्त्रिका सुरू झाली. त्या प्राणायामाची तीव्रता एवढी होती की उच्च श्वासाच्या वेगाने जोराने खाली पडलेल्या अक्षता, तांदूळ, दाणे देखील उडू लागले. मग भस्त्रिका बाण थांबून परमपूज्य श्री मामा प्रगाढ समाधी स्थितीत गेले. त्या भानरहित दिव्य स्थितीकडे श्री गुरु महाराज शांतपणे बघत होते. मग त्यांनी स्वतःच मामांच्या डोक्यावरची टोपी अलगद काढून बाजूला ठेवली. मामांच्या अंगातले सिल्कचे जॅकेट आणि शर्टही त्यांनी तसाच बाजूला काढून नीट ठेवला. मामांना याचे काही भानच नव्हते. आत स्वानंद सुखाचा महापूर लोटला होता. त्या विलक्षण स्थितीत जवळजवळ 1.5 तास निघून गेला. मातोश्रींची भविष्यवाणी बरोबर 12 वर्षांनीच अशा अद्भुत प्रसंगाने मामांच्या प्रत्ययाला येत होती. श्री गुरु महाराजांनी मग स्पर्श करून हळूहळू मामांना भानावर आणले. पूर्ण सावध होतात परमपूज्य श्री मामांनी त्यांच्या श्रीचरणी मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी अक्षरशः त्यांचे चरण प्रक्षालन केले. त्यांचे अंतःकरण भरून आले होते. आजपर्यंतचे झालेले कष्ट, वणवण, ताप हे सगळे क्षणात निमाले होते. श्री गुरु महाराजांनाही दयेवरून आले होते. ती गुरु शिष्य भेट अनेक अर्थाने केवळ अपूर्व विलक्षणच होती. श्री गुरु महाराजांनी मामांना प्रेमाने जवळ घेऊन सांगितले की उद्या श्री गुरुपौर्णिमेला आपणास संप्रदाय मंत्रदीक्षा होईल. परमपूज्य श्री मामांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मातोश्रींचे सतत स्मरण होऊन त्यांच्या नेत्रातून वारंवार अश्रुपात होऊ लागला. श्री गुरुपौर्णिमेच्या पहाटेच श्री गुरु महाराजांसमोर साक्षात परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती थोरले सद्गुरू स्वामी महाराज प्रगटले. श्री गुरु महाराजांनी
त्यांना साष्टांग दंडवत घातला. मग प्रेमाने त्यांना उठवून श्री स्वामी महाराज म्हणाले, हे श्रीपादराव आमची पूर्ण विभूती आहे. त्यांच्या रूपाने आम्हीच परत कार्यासाठी आलेलो आहोत. श्री दत्त महाराजांचा गुह्य परंपरा मंत्र जो आम्ही तुम्हाला दिला होता तोच आज त्यांना प्रदान करून संप्रदाय दीक्षेचे पूर्ण अधिकार गुरुत्वासहित त्यांना द्यावेत. त्यांच्याकडूनच आपल्या परंपरेचे संवर्धन जतन होईल. दीक्षा झाल्यावर त्यांना श्रीक्षेत्र कुरोपूरला तपाचरणासाठी पाठवावे. तेथे त्यांना भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचा पूर्ण प्रसाद होईल. असे सांगून आशीर्वाद मुद्रा दाखवून मंदस्मित करीत श्री स्वामी महाराज अदृश्य झाले. त्यानंतर जेव्हा सांगितल्या वेळी स्नान करून श्रीफलादी घेऊन मामा दीक्षेसाठी समोर आले, तेव्हा श्री गुरु महाराजांनी त्यांना अत्यंत प्रेमादरपूर्वक समोर बसवून घेऊन स्वतः सोहळे नेसून त्यांना विधिवत मंत्रदीक्षा प्रदान केली. त्याच वेळी त्यांनी मामांना परंपरेचे अधिकार संप्रदायाचे उत्तराधिकार देऊन तसे एक आज्ञापत्रच लिहून मामांच्या हाती दिले. मग सद्गतीत होऊन विनम्र भावाने नमस्कारासाठी वाकलेल्या मामांना दोन्ही हातांनी उठवून त्यांनी घट्ट दृढ प्रेम आलिंगन दिले. उभयतांच्या नेत्रातून अनिवार्य अश्रुधारा वाहत होत्या. परस्पर अनुबंध खुणा आतूनच उलगडलेल्या होत्या. श्री गुरु महाराजांनी मग त्यांना झालेले सूर्या महाराजांचे दर्शन व त्यांचा आदेश मामांना सविस्तर सांगितला आणि तपाचरणासाठी अनुष्ठानासाठी श्रीक्षेत्र कुरुपूरला जाण्यास सुचविले. मामांनी परत त्यांचे परममंगल श्रीचरणकमल आवेगाने वंदिले आणि ते प्रेमाने स्पंदत आपल्या भावनांचा वाट करून देऊ लागले. श्री गुरु महाराजही स्वतः हृदय भरून येऊन त्यांना प्रेमाचे कुरवाळून शांत करू लागले. परमपूज्य श्री मामांना श्री दत्त संप्रदाय परंपरेचे उत्तराधिकार पत्र दिल्यानंतर श्री गुरु महाराजांनी परमपूज्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांना ती सगळी हकीकत कळविण्यासाठी एक सविस्तर पत्र लिहिले व ते लगोलग काशी पोस्टाने पाठवले. पुढे लवकरच जेव्हा श्री गुरु महाराजांच्या आदेशाप्रमाणे परमपूज्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांच्या दर्शनाकरता परमपूज्य श्री मामा काशीला गेले, तेव्हा श्री स्वामी महाराजांनी श्री गुरु महाराजांचे त्यांना सविस्तर पत्र आल्याचे आठवणीने सांगून मामांना श्री गुरु महाराजांनी दिलेल्या दीक्षा अधिकारासंबंधी अत्यंत आनंद व्यक्त केला. प्रस्तुत पत्र नंतर श्री स्वामी महाराजांनी काशीच्या छोटी गैबीच्या आश्रमात परमपूज्य श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराजांच्या अवलोकनार्थ पाठविले होते. ते पत्र तेथील फाईलात असल्याने त्यानंतर परमपूज्य श्री विमलानंद तीर्थ स्वामी महाराजांनी परमपूज्य श्री मामांना अमृत महोत्सव प्रसंगीच्या भेटीत आवर्जून सांगितले होते. त्यावेळी माझ्याप्रमाणे इतरही काही साधक मंडळी उपस्थित होती. या अनुग्रह अधिकार प्रसंगानंतर परमपूज्य श्री मामा श्री गुरु महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तपाचरण तीर्थयात्रा वगैरे करून सद्गुरु सेवेतच अधिकाधिक काळ घालवू लागले. दरम्यानच्या काळात नियतीच्या पूर्व नियोजनाप्रमाणे श्री गुरु महाराजांसमोर एका अनपेक्षित घटनेचे मोठा पेच उभा राहिला. संप्रदाय परंपरेच्या आज्ञेप्रमाणे श्री गुरु महाराजांनी प्रस्तुत दीक्षाधिकार प्रसंग बऱ्याच निकटवर्तीयांना सांगितलेला नव्हता. अर्थातच श्री वैद्यमास्तरही त्या संबंधी अनभिज्ञच होते. 55-56 सालच्या दरम्यान श्री वैद्यमास्तरांना आपल्या आयुष्याची अखेर जवळ आल्याचे जाणून त्यांनी वेळोवेळी श्री गुरु महाराजांसमोर काही इच्छा प्रदर्शित करून त्या पूर्ण करण्याविषयी प्रेमाचे सापळे घातले. त्यातल्या 2 इच्छा अशा होत्या की माझा शेवट
आपणाकडे पाहता पाहता व्हावा आणि दुसरं आपल्यानंतर आपले उत्तराधिकारी म्हणून श्री दत्तात्रेय शास्त्री कवीश्वर यांची नेमणूक करावी. 1956 साली सोलापूर मुक्कामी एके दिवशी दुपारी हाच विषय श्री वैद्य मास्तरांनी श्री गुरु महाराजांजवळ परत काढला होता. त्यावेळी श्री विष्णुपंत पंची, श्री बापूसाहेब कुबडे व श्री शंकरराव विद्वांस ही मंडळी तेथे उपस्थित होती. त्यावेळी उत्तरादाखल श्री गुरु महाराज एवढेच बोलले की आपण इच्छामरणी आहात. मला एवढंच जाणवते की आपण माझ्यासमोरच देह ठेवताना मी पाहणार आहे. त्यावेळी उत्तराधिकाराबाबत मात्र श्री गुरु महाराज काहीच बोलले नाही. परंपरा पुढे कोणी चालवायची हे परंपराच ठरवित असते आणि त्याप्रमाणे श्री गुरु महाराजांना आज्ञा होऊन त्यांनी कार्यवाहीही केली होती. या संप्रदाय रीतीची माहिती नसल्याने केवळ आपल्या मताशीच प्रामाणिक राहून श्री वैद्य मास्तरांनी त्यांना शास्त्रदृष्ट्या अनुचित असे चाकरी घातले होते. मात्र नियतीची योजना जाणून